आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला पंकजा मुंडे विरुद्ध धस असा वाद निर्माण झाला, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार आहेत। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा हा निर्णय, सूत्रांची माहिती आहे। मी भाजपचे राष्ट्रीय नेता असताना सुरेश धसांकडून माझ्यावर थेट आरोप। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य आहे। श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि पक्षश्रेष्ठींना मी आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला पंकजा मुंडे विरुद्ध धस असा वाद निर्माण झाला, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार आहेत। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा हा निर्णय, सूत्रांची माहिती आहे। मी भाजपचे राष्ट्रीय नेता असताना सुरेश धसांकडून माझ्यावर थेट आरोप। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य आहे। श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि पक्षश्रेष्ठींना मी आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला पंकजा मुंडे विरुद्ध धस असा वाद निर्माण झाला, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार आहेत। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा हा निर्णय, सूत्रांची माहिती आहे। मी भाजपचे राष्ट्रीय नेता असताना सुरेश धसांकडून माझ्यावर थेट आरोप। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य आहे। श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी, हे खरं आहे आणि या विषय माझ्यापुरता इतकाच आहे। आतापर्यंत काही बोललो नाही, पण आता पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार। आष्टीमध्ये ज्यांच्या सभेमध्ये पक्षाचा नाही तर शिट्टीचा उमेदवार होता सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना थेट इशारा आहे। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं। सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे। निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा आहे, पंकजा मुंडेंकडून स्पष्ट। ती 75,000 मतांनी निवडून आलाय, त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का, हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या। संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना उत्तर आहे। पर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवत ठेवणार। हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर बीडचा विषय पेटता का ठेवलाय? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल आहे। बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडे यांना गुपचूप भेट त्यांनी का घेतली याचं उत्तर महाराष्ट्र त्यांना मागतंय, पंकजा मुंडेंची टीका आहे। मी कॅमेरे घेऊन जात नाही, सुरेश धस यांचं वक्तव्य। हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते। आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात। दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो, हे खरं आहे।